एक तर क्रॉनिक मेनिस्कस टेअर एक जुना आहे, ओके, मिडल मेनिस्कस. पण माझ्यामध्ये तो काही प्रॉब्लेम नाहीये तिचा. 100% प्रॉब्लेम तिचा पटेलोफिमोरल जॉईंटचा आहे. तिचा नीच्या वाटीचा प्रॉब्लेम आहे ना, सो थोडं कार्टलेज सॉफ्टन साईडला आहे तिचं, बाकी काही नाही. म्हणून तिला काय होतं, पेन होतं. एके ठिकाणी बसल्यानंतर दुखतं का तुला खूप वेळ? जरा वेळ जाणवायला लागतं. सो माझ्या दृष्टीने तिला मेनली इश्यू आहे तो कंट्रोल मलेशिया, म्हणजे थोडक्यात नी कॅप असते ना, त्याला कार्टलेज असतं आतल्या बाजूनी, ते सॉफ्ट होतं खूप, त्याच्यामुळे ते खूप प्रेशराईज होतं. आणि प्रेशराईज व्हायचं रिझन पण असं असतं की हे मसल जर वीक पडत असतील ना, तर मग ते प्रेशर वाढवतात. तर त्याच्यावर जास्त काम करणं गरजेचं आहे माझ्या दृष्टीने. आणि तिच्या ब्लड टेस्टमध्ये मला काय महत्वाचं की हे व्हायला काही कारणं लागतात, की B12 डेफिशियन्सी असते, कधी व्हिटॅमिन D डेफिशियन्सी असते, कॅल्शियम लेवल्स कमी असतात. हे जर असेल तर हे खूप कॉमनली व्हायला सुरुवात होते. आता राहिलं हे दुखणं कमी कसं करायचं, तर पहिलं जे B12 D3 चेक करू दे. केले असतील तर मला बघायचंय, नसेल तर पहिलं चेक करायचंय. त्याच्यानंतर डेफिनेटली वी पुट हर ऑन अ एक्सरसाइज रेजिम. एक व्यायामाचा एक प्रोटोकॉल असतो यासाठी, त्याच्यावर चालू करतो आपण. त्यांनी हे कमी होतं. आणि जर इनिशियल कमी नाही झालं तर इनिशियली आपण जॉईंटमध्ये सम रिजनरेटिव्ह मेडिसिन मिळतात, त्याला ACP म्हणतात, ACRS म्हणतात ना, त्यांनी हा लुब्रिकेट होतो जॉईंट, त्यांनी पेन ड्रामॅटिकली जातं. पण ट्रीटमेंट इज एक्सरसाइज. आता इनिशियली काही ते करायला पाहिजे ना, दुखणं तर घालवायला पाहिजे. पेन किलर हे आन्सर नाहीये किंवा बाकी कुठल्याच गोष्टींनी उत्तर नाही, म्हणजे वेळ पण आहे चालू करणं. कार्टलेज सॉफ्ट होणे, म्हणजे याच्या व्यतिरिक्त काहीही नाहीये. एक तर क्रॉनिक मेनिस्कस टेअर एक जुना आहे, ओके, मिडल मेनिस्कस. पण माझ्यामध्ये तो काही प्रॉब्लेम नाहीये तिचा. 100% प्रॉब्लेम तिचा पटेलोफिमोरल जॉईंटचा आहे. तिचा नीच्या वाटीचा प्रॉब्लेम आहे ना, सो थोडं कार्टलेज सॉफ्टन साईडला आहे तिचं, बाकी काही नाही. म्हणून तिला काय होतं, पेन होतं. एके ठिकाणी बसल्यानंतर दुखतं का तुला खूप वेळ? जरा वेळ जाणवायला लागतं. सो माझ्या दृष्टीने तिला मेनली इश्यू आहे तो कंट्रोल मलेशिया, म्हणजे थोडक्यात नी कॅप असते ना, त्याला कार्टलेज असतं आतल्या बाजूनी, ते सॉफ्ट होतं खूप, त्याच्यामुळे ते खूप प्रेशराईज होतं. आणि प्रेशराईज व्हायचं रिझन पण असं असतं की हे मसल जर वीक पडत असतील ना, तर मग ते प्रेशर वाढवतात. तर त्याच्यावर जास्त काम करणं गरजेचं आहे माझ्या दृष्टीने. आणि तिच्या ब्लड टेस्टमध्ये मला काय महत्वाचं की हे व्हायला काही कारणं लागतात, की B12 डेफिशियन्सी असते, कधी व्हिटॅमिन D डेफिशियन्सी असते, कॅल्शियम लेवल्स कमी असतात. हे जर असेल तर हे खूप कॉमनली व्हायला सुरुवात होते. आता राहिलं हे दुखणं कमी कसं करायचं, तर पहिलं जे B12 D3 चेक करू दे. केले असतील तर मला बघायचंय, नसेल तर पहिलं चेक करायचंय. त्याच्यानंतर डेफिनेटली वी पुट हर ऑन अ एक्सरसाइज रेजिम. एक व्यायामाचा एक प्रोटोकॉल असतो यासाठी, त्याच्यावर चालू करतो आपण. त्यांनी हे कमी होतं. आणि जर इनिशियल कमी नाही झालं तर इनिशियली आपण जॉईंटमध्ये सम रिजनरेटिव्ह मेडिसिन मिळतात, त्याला ACP म्हणतात, ACRS म्हणतात ना, त्यांनी हा लुब्रिकेट होतो जॉईंट, त्यांनी पेन ड्रामॅटिकली जातं. पण ट्रीटमेंट इज एक्सरसाइज. आता इनिशियली काही ते करायला पाहिजे ना, दुखणं तर घालवायला पाहिजे. पेन किलर हे आन्सर नाहीये किंवा बाकी कुठल्याच गोष्टींनी उत्तर नाही, म्हणजे वेळ पण आहे चालू करणं. कार्टलेज सॉफ्ट होणे.